सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन ही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं नाराज झालेल्या अश्वपालकांकडून घोडे बंद करून आंदोलन करण्यात आले। रस्त्याच्या सिमेंट पेवर ब्लॉकवरून पाय घसरून अपघात झालेले आहेत। आता हे पेवर ब्लॉक हटवून घोडे आणि नागरिक चालतील असे सुसज्ज रस्ते करावे अशी मागणी असून याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सिमेंट पेवर ब्लॉक काढून रस्ते सुसज्ज करावे असे आदेश दिले असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे। यापुढे घोड्याचे अपघात झाल्यास या संनियंत्रण समिती आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल असा पवित्रा दिला असून नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। अश्वपालकांनी आपली व्यथा मुख्याधिकारी यांकडे मांडली। यावर संनियंत्रण समिती समोर हा विषय ठेवू व त्यांचा जो आदेश येईल त्यानुसार पुढील कारवाई करू असे सांगितले। यावर अश्वपालकांनी 15 दिवसांचा वेळ दिलाय। जर आमच्या मागणीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर पुढील दिशा ठरवून आंदोलन केले जाईल असे अश्वपालकांनी यावेळी सांगितले। आजचं आंदोलन आपण स्थगित केलेलं आहे। काय मागण्या तुमच्या ज्या पूर्ण झालेल्या आहेत का नेमक्या किंवा काय तोडगा निघालाय? आमच्या मागण्या तर त्यांनी पूर्ण नाही केल्या। आता त्यांनी याच्यातून एक पळवाट काढली की काल आमच्या हॉटेलवर त्यांचं बोलणं झालेलं आहे शिवसाहेबांचं आणि ते म्हणणं त्यांनी मॉनिटरिंग कमिटी मांडण्याचा प्रस्ताव ठेवला आमच्यासमोर। आणि मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग ते म्हणतात 21 दिवसामध्ये होईल। त्यांना आम्ही 15 दिवसाचं हे केलं, पण त्या हिशोबाने आम्ही 20 दिवस पण थांबू शकतो। जर काहीच झालं नाही तर आम्हाला कोर्ट आहे, आम्ही परत कोर्टामध्ये जाऊ, आमचे अर्ज वगैरे करणार आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही करणार।